टीचिंग ऑफ बुद्धा या आपल्या YouTube चॅनलवर आपले स्वागत आहे। माघ पौर्णिमेला पाली भाषेत माघ मासो म्हणतात। ही पौर्णिमा साधारणतः फेब्रुवारी महिन्यात येते। भगवान बुद्धांच्या जीवनातील काही घटना या पौर्णिमेला घडल्या। उदा. बुद्धाची महापरिनिर्वाणाची घोषणा, वैशालीचे अंतिम दर्शन, सारिपुत्त आणि मुद्गलन यांचे गौरव, श्रावक आनंदाचे परिनिब्बाणा या घटना घडल्या। त्याच्यापैकी आज आपण एक घटना जाऊन घेणार आहोत। त्या घटनाचं नाव आहे बुद्धाची महापरिनिर्वाणाची घोषणा। एकदा तथागत आनंदाला व भिक्खूंना म्हणाले की, आनंद, आज थोड्या वेळापूर्वीच या चापाल चैत्यामध्ये पापी मार माझ्याजवळ आला आणि म्हणाला, भगवंता, आता आपण महापरिनिब्बाणास प्राप्त करावे। तेव्हा भगवंतांनी मारास सांगितले, पापी मारा, तू काळजी करू नकोस। तथागत लवकरच म्हणजे आजपासून पुढे 3 महिन्यांनी महापरिनिब्बाणम प्राप्त करतील। आनंदा, या चापाल चैत्यामध्ये तथागतांनी स्मृतिमान राहून आजपासून आयु संस्काराचा त्याग केला आहे, जीवनासक्तीला सोडले आहे व आजपासून पुढे 3 महिन्यांनी तथागत महापरिनिब्बाणास प्राप्त करणार आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। असे तथागतांनी स्वतःच्या महापरिनिब्बाणाविषयीचे भयंकर खळबळजनक चित्तथरारक सत्य कथन केले होते। त्या कथनामुळे आनंद आणि संपूर्ण भिक्खू संघ अतिशय चिंतातूर आणि शोकमग्न झाला। तेव्हा आनंदाने अतिशय दुःखीव होऊन तथागतांना विनंती केली, भगवान, आपण बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी, जगाच्या अनुकंपेसाठी, देव मनुष्याच्या कल्याणासाठी कल्पांतापर्यंत राहण्याची कृपा करावी, अशी पुन्हा पुन्हा 3 वेळा विनंती केली। त्यावर तथागत म्हणाले, आनंद, बस कर, तू तथागतांना आता पुन्हा पुन्हा अशी विनंती करू नकोस। अशी विनंती करण्याची वेळ निघून गेली आहे। याविषयी तथागतांनी तुला यापूर्वी अनेकदा उदारभाव प्रगट करून सांगितले आहे, परंतु तू तथागताच्या कथनाचा, त्या स्थूल संकेताचा अर्थबोध समजू शकला नाहीस। तेव्हा जर तू अशी विनंती केली असती तर तुझ्या 2 विनंतीस तथागतांनी नकार दिला असता, परंतु 3ऱ्या विनंतीस होकार देऊन ती मान्य केली असती, परंतु तू तशी विनंती कधीच केली नाहीस। हा तुझाच अपराध आहे, हे तुझे दुष्कृत्य आहे। आनंद, एक राजगृहाच्या गृध्रकूट पर्वतावर वैशालीमध्ये उदयन चैत्यामध्ये, तसेच या चापाल चैत्यामध्ये म्हटले होते की वैशाली रमणीय आहे, परंतु तथागतांनी वेळोवेळी वारंवार एवढा उदारभाव स्पष्टपणे करूनही त्याचा अर्थ तू समजू शकला नाहीस व यापूर्वी तथागतांना तशी याचना किंवा विनंती केली नाहीस, तर हा तुझा अपराध आहे, हे तुझेच दुष्कृत्य आहे। आनंद, तथागतांनी जीवन संस्काराचा जो त्याग केला आहे आणि आजपासून 3 महिन्याने तथागत महापरिनिब्बाणास प्राप्त करतील, हे तथागताचे कथन मात्र अगदी सत्य, निश्चित आणि अटळ आहे। हे तू लक्षात ठेवावे। असे सांगितल्यानंतर तथागत आनंदाला सोबत घेऊन महावनातील कुटागार भवनात गेले। तेथूनही उपस्थान शाळेत गेले। तेथे सर्व भिक्खूंना आपल्या आयुसंस्काराच्या आणि महापरिनिब्बाणाच्या बाबतीत कथन केले। तथागतांनी माघ पौर्णिमेला आपला आयुसंस्कार केला। भगवान बुद्धाच्या महापरिनिब्बाणासंबंधी घोषणेची ही पौर्णिमा म्हणजे महापर्व समजले जाते। 2. वैशालीचे अंतिम दर्शन। आपल्या अंतिम प्रवासाला निघण्यापूर्वी भगवान बुद्ध राजगृही गृध्रकूट पर्वतावर राहत होते। तिथे काही काळ वास्तव्य केल्यानंतर ते म्हणाले, आनंद, चल आपण अमृतिकेला जाऊया। भगवान बुद्ध महाभिक्खू संघ घेऊन अमृतिकेला गेले। नंतर नालंदा, पाटलीग्राम, कोटीग्राम, नादिका आणि शेवटी वैशालीला गेले। या प्रत्येक ठिकाणी भगवान बुद्ध काही काळ थांबले आणि भिक्खू संघासाठी आणि उपासकांसाठी त्यांनी तिथे प्रवचने केली। तथागत भिक्खू संघासह सकाळी वैशालीमध्ये भिक्षाटनासाठी गेले। तेव्हा त्यांनी लोकांना सांगितले की, प्रिय उपासकांनो, आम्ही आज ही वैशाली नगरी सोडून जात आहोत। तथागतांची वैशाली नगरीची हीच शेवटची अंतिम भेट ठरणार आहे।
तथागतांचे हे कथन ऐकून वैशालीतील सर्व लोक फारच दुःखी व खिन्न झाले. ही दुःखद वार्ता क्षणार्धात संपूर्ण वैशालीत आणि आसपासच्या परिसरात पसरली. त्यामुळे सर्वच लोक व्यथित झाले. भोजन केल्यानंतर तथागत आनंदासह कुसुमावती नदीच्या घाटावरील उंच अशा शिलाखंडावर गेले. तेथून त्यांनी संपूर्ण वैशाली नगरीचे अखेरचे दर्शन घेतले. आनंदाला म्हणाले, आनंदा, वैशालीची ही माझी अखेरची दृष्टीभेट आहे, असे म्हणून ते वैशालीस व वैशालीच्या जनतेला सोडून कायमचे चालले होते. तथागतांनी आनंदाला बोलावून भंडाग्रामला चालण्यास सांगितले. तथागतांनी संघासह वैशालीच्या पश्चिम द्वारातून निघून वैशाली सोडली. उजवीकडे वळू नागावलोकनाने म्हणजेच हत्तीसारखे साऱ्या शरीराला वळवून वैशाली नगरीकडे वारंवार मागे वळून पाहिले. एवढे तथागतांचे वैशालीवर प्रेम होते. तथागत संघासह भंडाग्राम, हत्तीग्राम, भोगनगर, पावा या मार्गे कुशीनगरला जाण्यास निघाले. त्यामुळे वैशालीची जनता शोकाकुल झाली होती. तथागतांना अखेरचा निरोप देण्यासाठी तथागताच्या मागे मागे चालली होती. बुद्ध धम्म संघाचा जयघोष करीत होती. चहूकडून स्त्री पुरुषांच्या झुंडीच्या झुंडी तथागतांच्या अंतिम दर्शनासाठी येत होत्या. हे अथांग सागरासारखे लोकांचे दृश्य पाहून तथागत थोडा वेळ थांबले. शेवटी वैशालीच्या उत्तर सीमेवर जमलेल्या सर्वांचे अलोट प्रेम आणि अतूट श्रद्धा पाहून तथागतांनी सप्रेम भेट म्हणून वैशालीच्या लिच्छवी जनतेला भिक्षापात स्मृतिचिन्ह म्हणून प्रदान केले. वैशालीच्या सीमेवर तथागतांनी आपले दोन्ही हात उंच करून संपूर्ण जनतेला अखेरचा निरोप दिला आणि पुढची वाटचाल करू लागले. तथागतांच्या वियोगाने संपूर्ण जनता दुःखी होऊन ओक्साबोक्सी रडत होती. संपूर्ण जनता दुःख सागरात बुडाली होती. तथागत निघून गेल्यानंतर त्यांनी दिलेले भिक्षापात्र वैशालीच्या लिच्छवी जनतेने श्रद्धेने जतन करून ठेवले होते. त्या भिक्षापात्राचे सर्व लोक श्रद्धेने दर्शन घेत असत. तथागतांनी ज्या ठिकाणी लिच्छवींना भिक्षापात्र दिले होते त्याच पावन ठिकाणी लिच्छवींनी भिक्षापात्र स्तंभ उभारला आणि त्यावर अखेरच्या निरोपाचे वर्णन कोरलेले आहे. 3. सारीपुत्त व मोगलान यांचा गौरव. सारीपुत्त आणि मोगलान हे घनिष्ठ मित्र होते. त्या दोघांचे ध्येय एकच होते, जीवन आणि मृत्यूच्या रहस्याचा शोध घेणे. बुद्धाचे ते दोघे प्रमुख शिष्य होते. पारमितांची पूर्तता करता करता अनेक जन्मानंतर बुद्धाच्या काळातच त्यांना इष्टफल प्राप्ती झाली. भगवान बुद्ध या द्वयींचा किती सन्मान करायचे ते सच्च विभंग सुत्तावरून स्पष्ट होते. बुद्ध म्हणतात, भिक्खूंनो, सारीपुत्त आणि मोगलान यांच्याशी सौख्य बाळगा, त्यांचा केता गिरवा, कारण ते समंजस आणि आपल्या धम्मबंधूसाठी पाठीराखे आहेत. सारीपुत्त आईसारखे आणि मोगलान सेवा करणाऱ्या दाईसारखे आहेत. सारीपुत्त तुम्हाला निब्बाणाकडे जाणाऱ्या प्रवाहात सोडून देण्यास समर्थ आहेत, तर मोगलान तुमच्यातील अत्युच्च आदर्शाचे दर्शन करून देण्यास सक्षम आहेत. 4 आर्य सत्यांचे दर्शन, आकलन, मीमांसा स्पष्ट करून देण्यास सारीपुत्ताचा हातखंड आहे. सारीपुत्ताच्या अनुपम गुणांबद्दल भगवान बुद्धाने अनुपपाद सुत्ता मध्ये त्याची प्रशंसा केली. बुद्ध म्हणतात, जर कोणाला खरोखर असे म्हणायचे असेल की श्रेष्ठ सद्गुण, श्रेष्ठ ध्यान, श्रेष्ठ प्रज्ञा, विमुक्ती यामध्ये कोणी पारंगत असेल काय, तर असा पुरुष सारीपुत्त आहे. जर कोणाला म्हणायचे असेल भगवान बुद्धाचा खरा पुत्र कोण, तर तो सारीपुत्त होय. शुद्ध वाणी लाभलेला, धम्मात जन्मलेला, धम्माचा बनलेला आणि धम्माचा उत्तराधिकारी होय. माझ्या पश्चात सारीपुत्त धम्मचक्र प्रवर्तन करेल. एकदा सारीपुत्ताबद्दल काही आरोप करण्यात आले. त्यावर भगवान बुद्ध म्हणाले, भिक्खूंनो, सारीपुत्त क्रोध आणि द्वेष जोपासत राहील हे अशक्य होय. सारीपुत्ताचे मन पृथ्वीसारखे विशाल द्वाराच्या खांबाप्रमाणे दृढ आहे, सरोवरासारखे निश्चल आणि स्वच्छ आहे. पृथ्वीसारख्या क्षमाशील सरोवरासारखे स्वच्छ व निर्मळ मनाच्या सद्गुणी सारीपुत्ताला पुनः पुन्हा जन्म घेण्यापासून मुक्ती मिळाली आहे. मुक्तिपथावर आरूढ झालेल्या साधकाला मोगलान यांनी मदत केलेली आहे.
ते साधकांशी हितगुज करून त्यांना त्या लोकात जन्म घेण्यास कोणत्या पारमिता पूर्ण कराव्यात याचे दिग्दर्शन मुद्गल्लान करीत असत. या 2 परमशिष्यांचा आदर्श बाळगावा, अशी सूचना भगवान बुद्धाने भिक्खूंना केली होती. 4. श्रावक आनंदचे परिनिब्बाण. भगवान बुद्धाचा प्रिय शिष्य आनंद हा भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर धम्माची धुरा सांभाळीत होता. त्याला आपल्या परिनिर्वाणाची चाहूल लागली. मगध सम्राट अजातशत्रूची राजधानी राजगीर येथे आनंदाने जाहीर केले की माझे परिनिर्वाण लवकरच होणार आहे. त्याची इच्छा होती त्यांना निर्वाण वैशालीलाच प्राप्त होवो. त्यासाठी राजगृहापासून वैशालीकडे स्थविर आनंदने प्रस्थान केले. परिनिर्वाण प्राप्त करण्यासाठी स्थविर आनंद हे आपल्या वैशालीत येत आहेत हे वृत्त ऐकन वैशालीचे लिच्छवी आनंदाच्या स्वागतासाठी आणि दर्शनासाठी आपल्या सैन्यांसह वैशालीच्या पूर्वेत 4 योजनवर 5 नद्यांचा संगम आहे. स्वल्पविराम. त्या नदीच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचले. ही स्थिती पाहून आनंदाला वाटले की जर आपण पुढे वैशालीकडे गेलो पुन्हा माघारी तर राजा अजातशत्रूला फार वाईट वाटेल आणि राजगृहाकडे परत फिरलो तर वैशालीच्या लिच्छवी जनांना फार वाईट वाटेल. अशावेळी काय करावे, असा प्रश्न आनंदला पडला. अजातशत्रूच्या शेवटी दोन्ही राजांना व जनतेला वाईट वाटू नये व त्यांच्या भावनांचा सन्मान व आदर राखावा म्हणून आनंद त्या नदीच्या मध्यभागी गेले आणि त्या नदीच्या पाण्यात समाधी त्रेताग्नी द्वारे त्यांनी परिनिर्वाण प्राप्त केले. स्थविर आनंदाचा 120 वर्षांचा प्रवास आता संपला होता. मगध नरेश अजातशत्रू आणि लिच्छवी लोकांनी स्थविर आनंद यांचा अंत्यविधी गंडकी नदीच्या किनाऱ्यावर संपन्न केला आणि आनंदच्या रक्षेचे 2 भाग करून ते मगध आणि वैशाली या 2 राज्यांनी घेतले. नंतर दोन्ही राजांनी आपापल्या राज्यात त्या अस्थीवर भव्य स्तूप उभारले. यालाच आनंदचे अर्धांगवशेष संबोधल्या जाते. लिच्छवीचा हा स्तूप अशोक स्तंभाच्या जवळ आजही पाहावयास मिळतो आणि वैशालीला उत्तरेस कुटागार भवनाजवळ एक स्तूप बांधला होता त्याचे भग्नावशेष आजही दिसतात.